आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचं पुंडलिकाचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. दर्शन चरणस्पर्श होत नाही, पण मुखदर्शन घेतल्याशिवाय राहवत नाही. येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सेवा आमच्या माध्यमातून चालू आहे. काही आपत्कालीन जर घटना झालीच तर ते सदैव तत्पर असतात. श्री विठ्ठल माऊली. चला आता चंद्रभागेच्या तीरी आलोय, चंद्रभागेच्या घाटावर आलोय आपण. मित्रांनो, मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण आहोत पुंडलिकाच्या मंदिराच्या भोवती आणि समोर आहे माझी बहीण चंद्रभागा. अर्थात आषाढी एकादशी त्यानिमित्त आज सर्व भाविक भक्त आज विठुरायाच्या नगरात या पंढरपुरात सर्व उपस्थित झाले. तर पुंडलिकाचं जो मंदिर आहे इथे NDRF टीम आहे ना, ही खूप मेहनत घेत असते. काही आपत्कालीन जर घटना झालीच तर ते सदैव तत्पर असतात. पुंडलिकाचं जो मंदिर आहे ते त्यांचे ट्रस्टी जे आहेत त्यांच्याशी आपण आता बोलूया. मी गणेश अंकुशराव, मी महर्षी वाल्मिकी संघ संस्थापक अध्यक्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून चंद्रभागेच्या पात्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सेवा करायचं काम आम्ही सातत्याने करतोय. आमच्या होडी चालक मालक संघटनेच्या 200 नाव आहेत, 400 स्विमर आहेत आणि गेले हजारो वर्षापासून येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सेवा आमच्या माध्यमातून चालू आहे. आमच्या नौका विहारच्या माध्यमातून विष्णुपद असेल, इस्कॉन असेल, मसोबा घाट असेल, या प्रत्येक ठिकाणी भाविकाला न्यायचं सोडायचं काम आम्ही सातत्यानं करतो आणि चंद्रभागेच्या प्रत्येक घटनेवर बारीक लक्ष ठेवून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो. इथं बुडणाऱ्या भाविकांचे जीव वाचवतो. इथं मतिमंद, गतिबंद, दुर्बल, वंचित, शोषित, पीडित लोक सोडण्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्या लोकांचं सुद्धा लक्ष द्यायचं काम आम्ही करतो. तुमची अशीच अखंड सेवा चालू राहावं ही आपण विठ्ठलाच्या प्रार्थना करूया. धन्यवाद दादा. तर मित्रांनो, आता बघितलं तुम्ही NDRF टीम जी होती ना सज्ज असते इकडे. आता तुम्ही समोरच बघितला की ते आजोबा होते, त्यांचा तोल गेला असेल, मे बी काय असेल, पण ते आता बुडता बुडता वाचले आणि जे NDRF ची टीम होती ना त्यांनी चांगलं त्यांना सहकार्य केलं. तर बघा तुम्ही आता ते आता त्यांना घेतलंय आणि इथे आता आपले सर्व आणि आपले सर्व गाववाले येतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर ताई कसं आला, दर्शन झाला? झालाय ना? किती वाजता तरी दर्शनाला होते? तर मित्रांनो 20 तास गेले ताईंचे दर्शनाला, पण दर्शन एकदम मनसुक्त झालं ना. चला तर एकदा होऊ दे गजर. जय जय ज्ञानेश्वर महाराज की जय, जय पिता की जय.
तर मित्रांनो आता आपले जे होडी चालक मालक जे आहेत ना पंढरपूरचे मूल कोळी आहेत. म्हणजे पुंडलिक मंदिर आपल्या समाजाकडेच आहे. कोळी समाज चंद्रभागेचं योगदान सगळं आपल्याकडेच आहे. पूर्वीपासून पिढ्याना पिढ्या इथं आम्ही सेवा करत आलो. कोळी बांधव आपले सगळे. तर मित्रांनो दादांनी आता ही माहिती दिली. खरंच मला पहिल्यांदाच माहिती पडलं की आपला जो समाज आहे तो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला आहे. तर चांगली सेवा आहे त्यांची. अशी त्यांची सेवा नेहमी घडो ही आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया. माझ्या हातावर बघा काय करते ती. बघू शकता किती छान असा काढलाय. सुंदर असा काढलाय. मित्रांनो अजून आपण आता चंद्रभागेच्या तिरीच आहोत आणि पुंडलिकाच्या मंदिराच्या भोवतीच फिरतोय. अजून आता संध्याकाळ होत आली. तर आपले ठाण्याचे कालवा ठाणा येथे मदने साहेब आहेत आपल्या बरोबर. मदने साहेब तुम्ही दरवर्षी वारीला येता? दरवर्षी वारीला येतो. आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचं पुंडलिकाचं दर्शन घेणं महत्वाचं आहे. दर्शन चरण स्पर्श होत नाही पण मुखदर्शन घेतल्याशिवाय राहवत नाही. दरवर्षी आम्ही 15 दिवसाच्या या प्रवासामध्ये जाणं येणं असतं. शनिवार रविवार पकडून आम्ही मुंबईवरून येणं जाणं करतो, चालतो आम्ही. खूप अनुभव आहे ह्याच्यामागे. पांडुरंग दर्शन होतं त्याच्यामध्ये. अजूनपर्यंत आम्ही पुंडलिकाच्याच मंदिराभोवती फिरतोय आणि खूप सुंदर असा ड्रोन शॉट भेटले. साहेबांची मेहरबानी आहे. साहेब थँक्यू. साहेब पण हौशी आहेत आपल्यासारखे. तर आता चला एक आता आपण कलसा दर्शन घेऊया कारण गर्दी थोडी कमी वाटते आपल्याला. तर चला. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता सर्व पालख्या आहेत त्या विठुरायाच्या भेटीसाठी आलेल्या आहेत इथे. तर मित्रांनो संत तुकाराम महाराजांचा चोगाडा बघू शकता इथे. तर आपण दर्शन घेऊया. संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ तुम्ही बघू शकता. ही बघा किती मोठी संस्था आहे इथे पंढरपुरामध्ये.
बोला पुंडलिका बोला पुंडलिक वर्धन विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त आपण आहोत आज विठ्ठलाच्या दारी अर्थात पंढरपुरात आणि तुम्ही बघू शकता श्री संत नामदेव पायरी श्री विठोबा रखुमाई मंदिर पंढरपूर आणि आता आपण पांडुरंगाचं दर्शन घेणार आहोत. तर खूप सुंदर असा क्षण आहे आणि संध्याकाळ झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा वारकऱ्यांचा जनसमूह बघा. चला मित्रांनो आज पंढरीच्या दारी करूया आपण आपली ज्ञानोबरायाची वारी पुरी. सर्व संतांची भेट आज पांडुरंगाच्या चरणी झालेली आहे आणि हा क्षण आपण टिपतोय आपल्या या त्याची तेही याचा डोळा आपण आपल्या या कॅमेऱ्याबद्दल करतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मित्रांनो नक्की सांगा. तर आपण आज कळसाचं दर्शन घेतोय इथून आणि खूप भाग्यवान आहोत आपण की आज आपण या क्षणाचा आपण इथे आपण साक्षीदार आहोत. आज पांडुरंगाच्या चरणी पांडुरंगाच्या नगरी आहोत. पांडुरंगाची वारी जी आषाढी वारी होती ती आज संपन्न झालंय आपली. खूप भारी झालं मस्त वाटलं. कालचा प्रवासी तुम्ही बघितला आणि आज वारीचा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितला. कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा. आणि जे आपली नवीन जे माऊली जे आहेत आज जे पंढरपूरला जे बरेचसे आपले सबस्क्रायबर वाढले त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. असेच सपोर्ट करा. रामकृष्ण. मित्रांनो आता आपण आज कोकण दिंडीमध्ये सोपान महाराजांच्या दिंडीमध्ये आणि आता आज एकादशी आहे त्यानिमित्त फराळ चालू आहे माऊलींचा. तर आपण थोडा फराळ करूया आता. मित्रांनो चला करूया पंढरीची वारी आणि आज आहे आषाढी वारी आणि आषाढी वारी निमित्त आपण आज पंढरपुरात. आणि तुम्हाला मी बोलत होतो की आपल्या ज्या नवी मुंबईच्या ज्या पालख्या दिंड्या होत्या कारण मी मिस केलं खूप. कारण आपण जेजुरीला पोहोचतो तेव्हा पण आपल्याला त्याची भेट गाठण्यात झाली. ते खंत होतं मनात
आणि आज आपल्या विठुरायाने आपली ती जी इच्छा होती ते पूर्ण केली. तर आता विशाल दादा आहेत. विशाल दादा, एकदम आनंदाने प्रवास झाला आमचा. हा. कोपरगिरणे ते आळंदी हे 5 दिवस हा. हे खरं कसे गेले आम्हाला सांगताच येणार नाही. खूप आनंदाने म्हणजे सहज निघून गेले. पाऊस एवढा होता का सांगू शकत नाही. कारण आम्हाला देहूला पाऊस थांबला. हा. देहूला पाऊस थांबला. आम्ही कंटिन्यू 5 दिवस पावसात चालवतो पण एकदम आनंद. हा. आणि त्यानंतर माऊलींचा सोहळा. माऊलींच्या सोहळ्यात चालता चालता आळंदी ते पंढरपूर पर्यंत हा. कुठल्याही प्रकारचा शीण न येता हा. एकदम आनंदाने सर्व वारकरी मंडळी हा. आपले गुन्ह्या गोविंदानं नाचत गात खेळत हसत रागवत प्रत्येक गोष्ट करत. माणसाच्या अंगात प्रत्येक गुण असतो. नक्कीच. प्रत्येक गुण आपल्याला कधी ना कधी अवगत होतो आणि कधी कधी तो बाहेर येतो. हो. पण या सर्व गुणांनी सर्व वारकरी मंडळी हा. ही पंढरपुरापर्यंत आलेली आहेत. हा. आणि जो तो आपल्या मठामध्ये कोणी कार्यक्रम कोणी काही बोलतात नाही का, बाया घेतात बांगड्या आणि गडी घेतात गोंगड्या. कोणी त्या कामाला लागलेला आहे, कोणी कार्यक्रमाला लागलेला आहे. प्रत्येकाची आपली चॉईस असते. पंढरपुरात आल्यानंतर प्रत्येक जण आनंदाने सर्व करत असतो. तरी मी पुन्हा सर्वांना सांगेन, हे 2026 ची वारी जशी गेली त्याही दुसऱ्या अजून काय बोलतात त्याला एक्स्ट्रा एनर्जीने पुढच्या वर्षी प्रत्येकाने करायला हवी. फार धन्यवाद सगळ्यांनी. आपल्या दादाच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशा नागणीवरच्या व्हिडिओ खूप कमी लोक करतात, आध्यात्मिक व्हिडिओ. बाकीचे भरपूर काढत असतात पण दादा आठवणीत पंढरीची वारी असेल, आळंदीची वारी असेल, आपल्या गावदेवीच्या जत्रा असतील, गावदेवीच्या पालख्या असतील, ह्या शूट करत असतात. तर अशा लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. इतर काही करण्यापेक्षा या गोष्टी करणं, लोकांपर्यंत नेणं म्हणजे आपली संस्कृती जतन करणं. तर यासाठी आपल्या दादांच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आठवणीत करा. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. नर्मदे हर. मध्ये सोपान महाराज आता आहेत. रामकृष्ण हरी. मला या वर्षी ना म्हणजे खंत होती की आपली भेट होईल की नाही होईल वारीला. पण बोलतात ना, एक मनातून इच्छा होती की नक्कीच आज तर उद्या आपण भेटू. पण आज पांडुरंगाने माझी इच्छा पुरी केली. आज आपण आषाढी निमित्त भेटतोय. तर बाबा काय या वर्षीचं काय असं नियोजन होतं आपलं खास? आपण माऊली ज्ञानोबरांच्या सोहळ्याबरोबर निघालो. पण निघत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस जोरदार होता. याच्या पुढे जाऊन सांगायचं तर आळंदीमध्ये इंद्रायणीला पूर आला होता. म्हणून कोणीच वारकरी आळंदीला येऊ नये असं शासनाने जाहीर केलं होतं. पाऊस खूप पडते म्हणून घरी परतून जाणारे वारकरी नाही. तुम्हाला येता आलं नाही पण काय इथं आले तुम्ही, तर तुमच्या मनात तो ध्यास लागलेला. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. एकच छंद आहे, एकच ध्यास दिलेला आहे, तो मला पंढरपूरला जायचं आहे. आणि ज्याने पांडुरंगाचा ध्यास धरला ते पांडुरंग त्याची इच्छा पूर्ण करतात. तुमची इच्छा पूर्ण केली की माझा भक्त जो अंतःकरणातून त्याने ध्यास दिलेला आहे त्याला मला आणलंच पाहिजे. तो कसाही असो, नेत्रहीन असला तरी तो येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला मित्रांनो, अशा प्रकारे आज 2026 आपला आषाढी एकादशी आहे हे संपन्न झालेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घेत आणि करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.